नमस्कार, मी मधुतारा फाउंडेशन पिंपरी चिंचवड प्रमुख हसनभाई मुलानी। आज माझ्या लक्षात आलं की इथल्या पिंपरी चिंचवडमधल्या बहुतेक लोकांना, दिव्यांग लोकांना आपल्या पिंपरी चिंचवडमध्ये दिव्यांग भवन आहे हे माहितीच नाही आहे। त्याच्यामुळे लोकांना संभ्रम आहे की ह्या गोष्टी कुठं भेटतात, याला पैसे जास्त लागतात, पण असं नाही आहे। आपल्या इथं पिंपरी चिंचवडमध्ये मोरवाडीला दिव्यांग भवन झालेलं आहे। त्या दिव्यांग भवनमध्ये तुम्हाला कॅलिपर, कानाची मशीन, वॉकर वगैरे या अशा गोष्टी आहेत ज्या पण दिव्यांगांसाठी लागतात, ज्या मोफतपणे तिथं भेटतात। फक्त तिथपर्यंत जायचं, एक फॉर्म नॉमिनेशन फॉर्म भेटतात, फॉर्म भरायचा आणि त्यानंतर 8-10 दिवसामध्ये तुमचं साहित्य तुम्हाला भेटतं। तर हे सगळ्यांना विनंती करतो मधुतारा फाउंडेशनतर्फे, नितीन सरांतर्फे आणि हसनभाई मुलानी पिंपरी चिंचवड प्रमुख यांच्यातर्फे की सर्वांनी दिव्यांग भवनामध्ये जाऊन मग त्याचं स्वतःला सक्षम बनवा की तिथे सगळ्या तुम्हाला गोष्टी भेटतात। तुमची पेन्शन असेल, तुम्हाला काही गरजेच्या वस्तू लागतात दिव्यांगांसाठी, ते सर्व व्हीलचेअरपासून सगळ्या गोष्टी तिथे भेटतात। अगदी तुम्हाला तिथलं ऑपरेशन करायचं असेल कशाचं, ऑपरेशनसुद्धा त्या दिव्यांग भवनामध्ये मोफतपणे होतात। तर तिथे जाऊन एकदा तुम्ही डॉक्टरांशी भेटा आणि तुमचं काम होऊन जाईल, एवढी मी सर्वांना विनंती मधुतारातर्फे करतो। नमस्कार। तर आता जसं तुम्ही ऐकलं की पिंपरी चिंचवडचे आमच्या मधुतारा फाउंडेशनचे प्रमुख हसनभाई मुलानी यांनी विनंती केलेली आहे की पिंपरी चिंचवडमधले जे दिव्यांग आहेत तर त्यांनी मोरवाडी येथील दिव्यांग भवन येथे जाऊन स्वतःला सक्षम केलं पाहिजे, कारण की तिथं कॅलिपर, वॉकर, व्हीलचेअर असे उपकरणं हे सुद्धा मिळतात। तसेच संजय गांधी निराधार योजनेची जी पेन्शन आहे ते सुद्धा तिथे मिळते। आज आम्ही डी वाय पाटीलमध्ये आलेलो आहोत, तर या डी वाय पाटील हॉस्पिटलमध्ये अनेक दिव्यांग आम्हाला भेटलेली आहेत, कुणाला पॅरालिस आहे, कुणाला मणक्याचे आजार आहेत। तर अशा माध्यमातून आज त्यांचे उपचार जे आहेत ते इथं मोफतमध्ये तर होतातच, पण त्याच माध्यमातून सरकारच्या ज्या योजना आहेत त्यासुद्धा आज मधुतारा फाउंडेशनचे आमचे पिंपरी चिंचवडचे प्रमुख हसनभाई मुलानी यांनी तुमच्यापर्यंत पोहोचवले। तरी मी नितीन शिंदे, मधुतारा फाउंडेशनचा संस्थापक अध्यक्ष या नात्याने तुम्हाला सर्वांना विनंती करतो की प्रत्येक दिव्यांगांनी आपला अधिकार आणि स्वतःला सक्षम बनवणं हे महत्त्वाचं आहे। त्याच्यासाठी मधुतारा नेहमी तुमच्यासोबत राहील, कधीही तुम्हाला अडचण पडली तरी आम्ही तुमच्यासोबत आहोत। धन्यवाद। मधुतारा फाउंडेशनचे धन्यवाद। ॲक्च्युली मला हसनभाईंच्यातर्फे माननीय श्री नितीन साहेबांची ओळख झाली आणि नितीन शिंदे साहेब जे आहेत ना, मधुतारा दिव्यांग सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आहेत आणि ते एवढे म्हणजे खूप आणि ॲक्टिव्ह आहेत की अपंगांसाठी, दिव्यांगांसाठी ते त्यांच्या मनातून जे कार्य करतात एकदम सक्सेस आणि एकदम अत्यंत जलदगतीने करतात। त्यांनी सुरुवातीला मला हसनभाईंना मी बोललो, हसनभाई फिरण्यासाठी आणि थोडं फिजिओथेरपीसाठी हे पाहिजे व्हीलचेअर, तर लगेच त्यांनी शिंदे साहेबांना फोन केला। शिंदे साहेबांनी 2 दिवसात मला व्हीलचेअर आणून दिली। नंतर कॅलिफरसाठी मी ती आल्यानंतर मी बोललो तर त्यांनी मला 15 दिवसात कॅलिफर पण उपलब्ध करून दिले। आणि आता मी कालच त्यांना फोन लावला होता की मला हे पाहिजे म्हणून, वॉकर पाहिजे, तर म्हणजे काल मी दुपारी फोन लावला आणि आज त्यांनी दुपारपर्यंत आणून दिली, म्हणजे 24 तासात त्यांनी मला, माझी तिसरी मदत आहे त्यांच्याकडे। मी शिंदे साहेबांचे आणि मधुतारा सोशल फाउंडेशनचे मनापासून आभार व्यक्त करतो, हसनभाईंचे पण आभार मानतो की त्यांच्यामुळे मला शिंदे साहेब भेटले। खूप खूप मनापासून आभार मानतो। धन्यवाद। मधुतारा प्रत्येकासाठी, प्रत्येकजण मधुतारासाठी। मधुतारा दिव्यांग सेवा सोशल फाउंडेशन हे प्रत्येक दिव्यांगांच्या घरी, त्यांच्या दारी जाऊन आणि हॉस्पिटलमध्ये जाऊन दिव्यांगांना सहकार्य करतं, मदत करतं। तर सिकंदरबाईंना मला हसनभाईंच्या माध्यमातून माहिती पडलं होतं की त्यांना व्हीलचेअरची गरज आहे, तर आपण त्यांना व्हीलचेअर, ही जी व्हीलचेअर आहे ते व्हीलचेअर आपण त्यांना पहिली दिली। त्यानंतर मग त्यांना कॅलिपर पण आपण आता दिलेले आणि कॅलिपर बांधून नंतर त्यांना उभं राहण्यासाठी वॉकरची गरज आहे, तर वॉकरसुद्धा आपण आता त्यांना दिले। तर मी आमचे पिंपरी चिंचवडचे प्रमुख हसनभाई यांच्यासुद्धा खूप खूप आभार व्यक्त करतो की त्यांच्या माध्यमातून मला सिकंदरबाई यांचं सगळ्या या गोष्टी माहिती पडल्या आणि त्याच माध्यमातून आज त्यांना ही सेवा उपलब्ध झाली आहे। तर आज ईदच्या पण त्यांना हार्दिक शुभेच्छा सिकंदरबाईंना। आणि खूप असं कार्य जे आहे हे मधुतारा फाउंडेशनच्या माध्यमातून राज्यभर होतं, तरी प्रत्येक दिव्यांगांना हे सांगणं की प्रत्येकासाठी मधुतारा फाउंडेशन नेहमी कार्यरत आहे। धन्यवाद। आज मी हॉस्पिटलमध्ये आलो होतो, या ठिकाणी तुमचं नाव काय? बळीराम श्रावणकुटे। बळीराम श्रावणकुटे हे मला भेटले। तर त्यांच्या निराधार, यांना कोणी नाही, यांना सांभाळणारं कोण नाही, बघणारं कोण नाही, तर हॉस्पिटलमध्ये पण यांना आता राहणं अवघड झालं, यांचा खर्च वगैरे होत नाही। तर यांच्यासाठी मी एक आपल्या निगडीमध्ये निराधार म्हणून एक संस्था आहे,
त्या संस्थेमध्ये यांचं मी ॲडमिशन करून देतो आणि त्यांना त्या ठिकाणी यांचे ट्रीटमेंट, यांचं राहणं, जेवण सगळी सोय मी यांची करतो. यांच्यासाठी मी प्रयत्न या 2 दिवसात करून यांना त्या ठिकाणी नेण्याचा प्रयत्न करणार आहे. मदततारा फाउंडेशनतर्फे त्यांना त्या ठिकाणी सगळी सोयीसुविधा, जेवण, ट्रीटमेंट सगळ्या गोष्टी पूर्ण होतील. पकडले सुंदर भाई, थँक्यू. हळूच हळूच हळूच. हां बरं आहे ना आता? थँक्यू शिंदे साहब, आपका बहुत बहुत शुक्रिया. कट करा बाबा. तुम्हाला असेल ना तर होत नाही. तुम्ही निराधार म्हणजे तुम्हाला सांभाळणार कोणी नसलं पाहिजे. जर तुमचं ट्रीटमेंट, तुम्हाला राहण्याचा व्यवस्थित काय होणार, मग उद्या कोणतरी येणार की माझे वडील तुमची येतात, तुम्ही नाही नाही म्हणते तिथं पण येते. ओके.